नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, इथे ॲनिव्हर्सरीची तयारी घरातले सगळेजण मिळून डेकोरेशन वगैरे करत असतात. त्याच वेळेला तिथे चैतन्यही येतो आणि चैतन्याला एक कामाला लगेच रविराज आणि प्रताप लावू लागतात. तर चैतन्य म्हणतो, आपण इतकी दोघांसाठी तयारी करतोय आणि दोघंजणं एकमेकांमध्ये एकदम विसरून गेलेच आपल्याला, बघा बरं, असं म्हणत त्या दोघांकडे सगळेजण पाहू लागतात. ते दोघंजणं एकमेकात एकदम गुंग झालेले आपल्याला दिसणार आहे. आणि त्यातच सगळेजण हाक मारल्यानंतर मग भानावर येत सायली आणि अर्जुन खाली येतात. खाली आल्यानंतर मग सगळेजण त्यांना ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा देऊ लागतात. आणि शुभेच्छा दिल्यानंतर सगळेजण ठरवतात की आता यांचं औक्षण करायचं. मग सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर त्यांचं औक्षणासाठी प्रतापकडनं कल्पना अंगठी मागते आणि प्रताप अंगठी काढून कल्पनाला देतो. आणि मग कल्पना, सायली, त्याच्यानंतर अर्जुन दोघांनाही छान प्रकारे औक्षण करून ओवाळते. त्यांना छान शुभेच्छाही त्यांच्या लग्नाच्या दिल्या जातात. सगळेजण खूप आनंदी असतात, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असतात. आणि बघता बघता तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली आणि दोघंजणं आनंदात आहात हे पाहून आम्हाला सगळ्यांना बरं वाटतंय, असंही इथे सगळेजण त्यांना म्हणू लागतात. तर पुढे हेही पाहायला मिळेल की इथे रविराज अर्जुनला केसचा निकाल काय लागला म्हणून विचारू लागतो. कुणालाही काय केस आहे तेच कळेना. आणि मग अर्जुन सायली एकमेकांकडे पाहत हसू लागतात. मग ते म्हणू लागतात की अर्जुन आणि सायली यांची जी केस होती त्याचा निकाल काय लागला हे मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर काय निकाल लावला आहे ते सांगा. तर अर्जुन आणि सायली त्या तराजूजवळ उभे राहतात. आणि मग इथे अर्जुन सुरुवात करतो. तो सांगू लागतो की बायकांचं काम इतकं सोपं नाही, त्या मल्टीटास्कर असतात. कितीतरी कामं ते एकाच वेळेला करत असतात. त्यांच्या डोक्याला कितीतरी व्याप आहे. आणि मला माफ कर, मी किती अलगदपणे म्हणून गेलो की तुम्हाला घरात काय काम असतं. आरामशीर घरात तर असतात. त्या घरात असल्या तरी त्यांना किती कामं असतात, त्यांच्या डोक्याला किती व्याप असतो आणि काय काय लक्षात ठेवावं लागतं हे सगळं करताना मला ते जाणवलं. आणि त्या गोष्टीची मी दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा मी कधीही इतक्या हलक्या शब्दात बायका घरात असतात या शब्दात बोलणार नाही. आणि बायकांचं वजन किती आहे, किती त्या पेलू शकतात, त्यांची तर खरंच कॅपॅसिटी नावाजण्याजोगी आहे. घरातल्या प्रत्येक स्त्रीची मी माफी मागतो आणि तुम्ही सगळ्याजणी मल्टीटास्कर आहात हे मी आज मान्य करतो, असं म्हणत तो त्या तराजूत एक एक वस्तू ठेवत जातो. आता इथे सायली पण पुरुषांबद्दल बोलू लागते. पुरुष फक्त बाहेर जातात आणि घरात येतात असं तर नाही, त्यांच्याही डोक्याला किती व्याप असतो. दिवसभर वणवण फिरणं, तहान पाणी जेवण काही न खाता फक्त कामाचा व्याप, किती डोक्याला त्यांच्या काम असतं. त्यांच्याही डोक्यात वेगवेगळे हिशोब असतात. आज आपल्याला हे करायचे, इथे एवढे पैसे द्यायचे, तिथे ते करायचं, ते बघायचं, ऑफिसचं काम वेगळं, घरातलं काम वेगळं, हे सगळं ते सांभाळत असतात. आपण पण त्यांच्याकडनं कितीतरी अपेक्षा ठेवत असतो. आणि मला हे माफ करा, मी पण तुम्हाला बोलून गेली. डबा घेतात आणि जातात, परत घरी येतात. हे काम सोपं नाही. मी केल्यानंतर मला तेही जाणवलं. बघता बघता दोन्हीही तराजू एका लेवलला येतात आणि दोघंही समांतरच आहात. दोन समांतर रेषा जेव्हा एकसोबत चालतात त्यालाच तर संसार म्हणतात, अशी त्यांनी सुंदरशी व्याख्या आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेली आहे. आणि आपण दोघंही किती महत्त्वाचे आहोत हे या प्रसंगातनं आपल्याला कळतं. आपल्या प्रत्येकाच्या घरात हा प्रसंग घडतच असतो. आणि ह्या दोन्हीही गोष्टी जर समांतर चालल्या तरच आपला संसार सुखाचा होणार, ही गुरुकिल्ली म्हणा हवे तर. आणि तीच आपल्याला अर्जुन सायलीने छान प्रकारे शिकवलेली आपल्याला दिसणार. आणि त्याच्यानंतर मग अर्जुन सायली ॲनिव्हर्सरीचा केक कापतात, एकमेकांना भरवतात. घरातले सगळेजण एकमेकांना केक भरवून आनंद व्यक्त करू लागतात. आणि बघता बघता सकाळ झाली. आपली सायली कामावर आपल्या आपल्या रुजू झाली. सकाळी सकाळी तिने फोडणीला सुरुवात केली. छानशी पोह्यांचा खमंग सगळ्या घरभर दरवळू लागला. आनंदाने ती स्वयंपाक करत असते. आणि विमलताई तिला म्हणत असतात की तुम्हाला मी खूप मिस केलं. तर ती म्हणते, मीही काही कमी मिस नाही केलेलं, मला हे काम खूप आवडतं आणि हे काम मी केलं नव्हतं तर मला चुकल्यासारखं वाटत होतं.
अशा त्या दोघींच्या गप्पा चालू असतात. त्यातच कल्पना धावत धावत खोलीतनं खाली आलेली असते आणि म्हणू लागते की सायली, मला ना माझ्या रूममध्येच कळलं तू फोडणी केली आहे आणि त्या वासाने मला बरोबर समजलं की तू आज तुझ्या कामावरती वापस आली आणि छानसा सुगंध पूर्ण घरभर दरवळतोय नाश्त्याचा. असं नाश्त्याचं कौतुक इथे कल्पना करू लागते आणि सायलीही म्हणू लागते की मी किती दिवस झाले केलेलं नव्हतं, मलाही खूपच आठवण येत होती, मी स्वयंपाक केलं नाही ह्या गोष्टीची खंत मलाही वाटत होती, चुरचूर लागत होती. ही सगळी तिची बाजू पण ती कल्पना सांगते. कल्पना खरंच म्हणते, बाईचं जीवन कसं असतं ना, आपल्याला स्वयंपाक केलं नाही तर चुकल्यासारखं वाटू लागतं आणि आनंदाने सगळेजण गप्पा मारता मारता मग नाश्त्याच्या टेबलवर गप्पा मारू लागतात. सगळे मेंबर्स तिथे जमा होतात. अस्मिता तर आल्या आल्या म्हणू लागते की मला आज चविष्ट नाश्ता मिळणार. तर इथे कल्पना म्हणते, म्हणजे काय गं चविष्ट नाश्ता? माझा मुलगा किती छान स्वयंपाक बनवायला शिकत होता, त्यालाही जमत होतं हळूहळू सगळं. पण ती म्हणते हळूहळू जमत होतं, परफेक्ट नव्हतं जमत, फक्त खायचं म्हणून खाल्लं मी इतक्या दिवस, पण मला आज एकदम चवदार मस्त असे पोहे मिळणार ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो ना. असं झालं मी ते पोहे कधी एकदा पोटात घालेल. आणि अर्जुन म्हणू लागतो की का गं ताई मला तू असं म्हणते, मी किती छान स्वयंपाक बनवायचो, ढोसत तर होती, खात तर होती. दोघं बहीण भाऊ भांडू लागतात. सायली म्हणते बंद करा तुमचं भांडण आता, चला बरं सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. तर अर्जुन सगळ्यांना प्लेट्स घेतो, नाश्ता वाढायला सुरुवात करतो आणि कल्पना खरंच म्हणू लागते की माझ्या मुलात झालेला हा बदल मला खूप आवडला आहे. मला ना नेहमी वाटायचं अस्मिताने आणि अर्जुनने घरातल्या कामांमध्ये हात जरा लावावा आणि अर्जुन हे करू लागला आहे, ह्या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद होतो आहे. सायली तुझंही कौतुक, तुझ्यामुळे माझा मुलगा घरात जेमतेम काम तर करतो आहे, छोटे मदत जरी केली ना किती छान वाटतं ना स्त्रियांना. अर्जुनही म्हणतो हो मलाही ते कळलं आहे, म्हणूनच मी आता सगळ्यांना मदत करायचं ठरवले. आता अस्मिता पहिल्या घासालाच म्हणते एकदम तृप्त झाल्यासारखं वाटतंय हा पोह्यांचा नाश्ता खाऊन. तर अर्जुनही म्हणतो हो ही गोष्ट तर खरी आहे, सायलीच्या हातची चव आहे ना ते आपण सगळेच जण मिस करत होतो आणि आज आपल्याला सगळ्यांना सायलीच्या हातचा नाश्ता मिळाला आहे. इकडे सचिन मात्र आता विचारात पडलेला आहे. त्याला ना साक्षीच्या पॉकेटमध्ये चाकू सापडलेला. ही मुलगी पॉकेटमध्ये चाकू का घेऊन फिरत असेल ह्या गोष्टीचा विचार तो करत असतानाच तिथे साक्षी येते आणि साक्षी विचारू लागते की तुम्ही काय विचार करताय, एवढा गुंग कशात झाला आहेत तुम्ही. तर सचिन सांगू लागतो काही नाही, मी सहजच माझं बसलेलो, आपण डिनरला आज बाहेर जायचं का असा प्रश्न तो लगेच विचारू लागतो. साक्षी म्हणते हो चालेल ना. तर तो बोलता बोलता एक गोष्ट काढण्याचा प्रयत्न करतो साक्षीकडनं की तू परवा गेली होतीस ना तुझ्या मैत्रिणींसोबत, तर तू कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेली होती डिनरसाठी. तर ती सांगू लागते हायवेजवळ एक नवीनच झाले तिकडे गेली होती. मग एवढ्या लांब गेली ते 1 तासात कशी काय परत आली. तर ती त्याला म्हणू लागते की तू हल्ली खूप प्रश्न विचारायला लागला आहे, नक्की तुझं चाललं आहे काय. तर तो घाबरू लागतो. तर इथे तो म्हणतो मला ना तुझी चिडण्याची आणि रागवण्याची फार भीती वाटायला लागली. तर ती त्याला म्हणू लागते माझ्यामुळे तुला भीती वाटते. हसू लागते जोरजोरात आणि म्हणते तू ना मला अजिबात घाबरायचं नाही आणि ना मलाही भीती वाटते कधी कधी, तू मला सोडून दुसऱ्या मुलींच्या मागे जातोयस की काय. मी ना ठरवले माझं जे प्रेम आहे म्हणजेच तू, जर तुला कोणी माझ्यापासून दूर केलं तर मी त्या व्यक्तीला ह्या जगातून दूर करू शकते. खरंच बरं का. असं हसते आणि हसता हसता सचिनकडे पाहते. सचिनला मात्र फार टेन्शन आलेलं असतं, घाम फुटलेला असतो त्याला. इकडे अर्जुन ऑफिसला जायला निघतो तर मागोमाग लगेचच सायली त्याच्या मागे धावत येते आणि त्याला सांगू लागते अहो मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला. तर तो म्हणतो सांग. तर ती म्हणू लागते की आपल्याला आता लवकरात लवकर पावलं उचलायला हवी आणि तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि तो पोलिसांना काही सांगायला तयार नाही आहे. तर कोर्टामध्ये तो काही बोलतोय का, मग त्याची आज तारीख घ्या, जर कोर्टात काही म्हणाला तो तर बरंच होईल, आपण लवकरात लवकर फॉलोअप घ्यायला हवा. तर इथे अर्जुन लगेच चैतन्यला तारीख मिळवण्याचा प्रयत्न कर आजच. तर आज तारीख मिळाली तर लगेचच दुपारी कोर्टात त्याला हजर करूया असं म्हणतो. तर सायली म्हणते चला एक तर निकाल लागला आहे. तरी ते अर्जुन म्हणतो मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ऑफिसबद्दल. तर इथे सायलीला टेन्शन येतं. तर ती म्हणते मी काहीच केलेलं नाही, मी ऑफिसमध्ये चैतन्य भाऊजींनाच सगळं बघायला लावायची, मी फक्त ॲक्टिंग करत होते आणि माझ्यामुळे काही झालं का असं म्हणत ती घाबरलेली असते. तिच्या चेहऱ्यावर पाहिलेला लोक अर्जुन हसू लागतो आणि म्हणू लागतो अगं मी तुझ्या हातचे पोहे मिस करत होतो हे सांगायचं होतं मला, आणि हसता हसता निघून जातो. तरी ती सायली म्हणते की मला ना आता
सुमन काकूंशी पण नागराज काकाविषयी काही बोलायचं आहे की त्या ट्रक ड्रायव्हरबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का असं काही विचारून बघा. म्हणून ती आता सुमनच्या खोलीमध्ये जाते आणि सुमनला विचारू लागते की तुम्ही काहीच खाल्लेलं नाही, तुमच्या तब्येतीकडे तुम्ही लक्ष देत नाही. प्रतिमा म्हणू लागते बघ ना, नाश्ता पण तिने एवढाच खाल्ला, तिनं हल्ली स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. तर प्रतिमा आता आवरावर करत असते. त्याच वेळेला ती आता एक गोष्ट देते तिच्याकडे अस्मितासाठी, की मी अस्मितासाठी हे पैंजण आणलं आहे दृष्ट न लागण्याचं, त्यामुळे हे पैंजण घातलं की दृष्ट लागत नाही. तर ते पाहिल्यानंतर सायली म्हणते बा किती छान आहे ना. तर हे पैंजण पाहून आता सुमन काकूला एक गोष्ट आठवली. मी ना ग्लानीमध्ये असताना मी असं पैंजण कुणाच तरी पायात पाहिलं होतं. तर सायली म्हणते म्हणजे काय. तर ती म्हणू लागते की मला ना एक गोष्ट जरा आठवते. तर ती म्हणते जोर देऊन आठवा, प्रयत्न करा. तरी ती सुमन काकू आठवण्याचा प्रयत्न करू लागते. काय झालेलं, मी बेशुद्ध असताना थोडी शुद्धीवर यायची ना, तर त्यावेळेला नागराजने मला बांधून ठेवलेलं एक बाई तिथे आलेली. तिच्या पायामध्ये सेम असंच एकाच पायात पैंजण होतं. तर मला ते थोडं आठवतं आहे. म्हणजे नागराज काकाला मिळलेली एक बाई पण होती, महिपत बांधलेला, सुमन बांधलेली. मग नागराजला मदत करणारी व्यक्ती कोण, तर ती एक बाई होती. असा इथे खुलासा सुमनने केला. ही गोष्ट, हा पॉईंट एकदम महत्त्वाचा आहे. सायलीच्या लक्षात येते. सायली पण म्हणते की नागराजला मदत करणारी एक व्यक्ती असू शकते, पण ती कोण, तर ती प्रियाच. कारण प्रियाच्या पण पायामध्ये सेम असं एकच पैंजण आहे जे ती घालून फिरत असते. म्हणजे नागराजला अधूनमधून मदत करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रियाच. आता प्रिया आणि नागराजचं कनेक्शन काय हा शोध लावण्याचा सायली प्रयत्न करणार. इथे मात्र आता साक्षीने धमकी दिलेली असते, तुझ्या आणि माझ्यामध्ये जी कोणी व्यक्ती येईल तिचा मी जीव घेऊ शकते आणि मी फार खतरनाक बाई आहे हां. तर तो म्हणू लागतो की तुझ्या पॉकेटमध्ये ना जे चाकू आहे ना त्याला मी खूप घाबरलेलो, तू ते ठेवलंच का आहे, फेकून दे बरं. तर ती म्हणते आम्हा बायकांच्या सेफ्टीसाठी आम्हाला असे छोट्या मोठ्या गोष्टी ठेवाव्या लागतात जवळ, लांब कुठे गेलं तर. पण ना तुम्ही लगेचच माझ्या मैत्रिणीकडे वाटलं तर देऊन येते, तू काळजी करू नको. आणि असं म्हणत बाहेर जाण्याची ॲक्टिंग करत ती बाहेर जाते आणि त्याला सांगून जाते की मी थोड्या वेळाने परत येणार आहे, तर तू काहीतरी खाऊन घे, आराम कर, असं काळजीपूर्वक सांगून ती बाहेर जाण्याची आता ॲक्टिंगच करणार आहे. ॲक्टिंग म्हणजे आता तिला काहीतरी सचिनची माहिती काढायची आहे, पण सचिनला गाफील ठेवून. आणि ती बाहेर निघून जाते. सचिनला वाटतं की ती गेली आहे. इकडे अर्जुन ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो, सकाळी सकाळी कामाला पण लागलेला असतो. चैतन्यावरती रागवत असतो की तू उशिरा आला आहेस. तर चैतन्य म्हणू लागतो की ना तू फार स्लो काम करतो. आमच्या सायली वहिनी आहे ना त्या इतक्या हुशार आहे, इतक्या झटपट पटापट काम करायच्या ना, तसं काम तुला जमणारच नाही. तरी ते अर्जुन त्याला म्हणू लागतो की तुझं रेजिग्नेशन तू टाईप करून आण, मी त्याच्यावर सही करून देतो आणि जा मग सायलीच्या चेंबरमध्ये, तिथेच तू राहा, तिथेच तिच्या हाताखाली काम कर. तर तो म्हणतो हो, मला ना खूप आवडेल त्यांच्या टीममध्ये काम करायला. त्यांचं टीम वाव, असं काम फास्ट करतात ना, तुझ्यासारखं टाईमपास करत नाही त्या. त्यांच्यासोबत काम करताना एकदम मज्जा आली होती, असं सायलीचं कौतुक ते अर्जुन करतच असतो, चैतन्य करत असतो. तर त्याच वेळेला तिथे सायली आलेली असते आणि सायली वहिनीला चैतन्य म्हणू लागतो की मी किती मिस करतो आहे त्यांना, आज त्या नाही आहे तर. पण तितक्यातच सायली पाठीमागनं हाक मारते आणि तो म्हणतो बघा मला भास पण होऊ लागला आहे सायलीचा. तर सायली म्हणते अहो भास नाही, मी खरंच आले. तर अर्जुन म्हणतो की मी आत्ताच तर घरून आलो आहे, तू लगेच पाठोपाठ का आली आहेस. तर ती म्हणू लागते की मला एकदम महत्त्वाची गोष्ट कळाली आहे, ती गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी मी झटपट इथे आली. तर ती गोष्ट काय, तर सुमन काकूकडनं माहिती मिळाली की नागराजने जेव्हा त्यांना बांधून ठेवलं तेव्हा त्यांच्याकडे असं एक पैंजण घातलेली स्त्री आलेली, लेडीज, जिने किडनॅपिंगच्या शिफ्टिंगच्या वेळेला नागराजला मदत केलेली. आता ती बाई कोण असावी असा अर्जुन प्रश्न करतो. तर इथे लगेचच सायली म्हणते मला तरी वाटते प्रिया, कारण प्रिया आदनामधनं नागराजशी रात्रीची बोलताना मी पाहिलेली, त्यांचं एकमेकांशी कंटिन्यू बोलणं आणि तिच्याही पायात सेम असंच पैंजण आहे जे सुमन काकू सांगते. म्हणजे याचा अर्थ असा झाला की सुमनने सांगितल्याप्रमाणे नागराजला मदत करणारी एक बाई आहे आणि मग ती बाई दुसरी तिसरी नसून ती प्रियाचे. तर प्रियाला आता गाफील ठेवायचं, तिच्या विरोधात आपण पुरावे जमा करायचे असं अर्जुन, सायली, चैतन्य ठरवतात. अस्मिता नेहमीप्रमाणे नवऱ्याला फोन लावून पाहते आणि तो फोन कट करतो. तर ती म्हणते तो चुकलेला असूनसुद्धा माझा फोन कट करतो, माझं काय चुकतं आहे याच्यामध्ये. नवरा माझ्यासोबत ह्या क्षणाला हवा होता, मला दिवस आहे तर तो माझ्यासोबत नाही, या गोष्टीची खंत पण अस्मिताला वाटत असते. आपला एकटेपणा तिला जाणवतच असतो. त्याच वेळेला सचिन तिला फोन करतो, मग तिला आनंद वाटतो. मग ती फोनवर म्हणू लागते की तू फोन का कट केलास. तर तो म्हणतो मी जरा कामात होतो.
आता इथे बोलता बोलता लगेचच इथे विषय सचिन काढतो की तुला कोणी अटॅक केलेला ते आठवतं कसं केलेला, तर ती सांगू लागते मग का नाही आठवणार, त्या बाईने माझ्या तोंडावर ती उशी ठेवलेली, उशीने माझं तोंड दाबलेलं, माझा जीव गुदमरलेला, ते सांगताना सुद्धा तिला भीती वाटत होती आणि ती रडत होती. तरी ते सचिन म्हणू लागतो की किती वाजेच्या दरम्यान झालं, ती स्त्री कशी दिसायला होती, सडपातळ असं बांधा होता, अशी घारे डोळे होते, असं सगळं वर्णन करून इथे अस्मिता त्या बाईचं सांगू लागते. तरी ते सचिनला कळलेलं आहे की साक्षीच ती बाई आहे, कारण त्यावेळेला ती बाहेर गेली, 1 तासात ती परत आली आणि जे रंगरूप वर्णन जे काही आपली अस्मिता करते ना, तेच वर्णन इथे साक्षीचं पण आहे. आता ही साक्षी महिपत शिकरे ही दुसरी तिसरी कोणी नसून सॅमच आहे हे सचिनला कळलेलं आहे. सचिन मात्र आता घाबरलेला आहे, त्याला फार भीती वाटते. जर ही बाई आत्ता मारू शकते तर पुन्हा एकदा ती प्रयत्न करणारच, आणि अस्मिताचा जीव घेण्याचा प्रयत्न जर त्या बाईने केला तर माझ्या बाळाचं काय होईल ह्या गोष्टीची भीती पण त्याला वाटते. आणि साक्षी त्याचं हे बोलणं गुपचूप दाराच्या बाहेर उभं राहून ऐकत असते. आता अर्जुन आणि सायलीने ठरवलं आहे की महिपतला जाऊन भेटायचं. महिपतला भेटण्यासाठी हे दोघंजणं गेलेले असतात जेलमध्ये. तर महिपत सायलीला म्हणू लागतो की हे भाऊ आहे तुमचे, काही सारखे सारखे येतात, वहिनी आहो यांना सांगा मी इथे त्यांना कुठलीही मदत करणार नाही, काही माहिती सांगणार नाही, आणि घडोघडी एकच प्रश्न मला येऊन विचारायचा आणि माझाही वेळ वाया घालायचा आणि तुमचाही वेळ वाया घालवायचा. तर इथे सायली म्हणू लागते की मला माहिती आहे तुम्ही कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताय आणि का तोंड उघडत नाही. तुमची तर मुलगी मेली तरीही तुम्ही कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करताय. तुमच्या मुलीचा त्या केसशी काहीच संबंध नाही, त्यावेळेला ती फार लहान होती, जर मी लहान असेल तर तीही 5-6 वर्षाची लहानच असणार ना. आणि राहिला विषय असा, तर तुम्ही नागराजला वाचवण्याचा प्रयत्न करताय हे स्पष्टच आहे, पण तुम्ही नागराजला पाठीशी का घालताय हा पण मला पडलेला एक प्रश्न आहे. आणि इथे महिपत आता काहीच बोलत नाही, कारण महिपतला साक्षी जिवंत आहे हे कोणाला कळू द्यायचं नाही. ह्या ब्लॅकमेल करण्याच्या याच्यावरतीच तर नागराजला वाचवायचे. नागराज आता खरंच पुढे अडकणार का, कारण आता रमेश जो कोणी कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांनी जो ट्रक दिला होता ते त्यांनी सांगितलं की ह्या माणसानेच माझ्याकडनं नेलं होतं नागराजने. आता नागराजवरती हा गुन्हा सिद्ध होतो आणि नागराजवरती ह्या केसवरती पुढे कारवाई होणार असते. हे सगळं फक्त सायली आणि अर्जुनमुळे जमून आलेलं आहे. सायली अर्जुनवरती नागराज संतापतो, म्हणतो की तुमच्यामुळेच तर मी आता पुन्हा जेलमध्ये जाणार, तुमचं मी काय बिघडवलं होतं का माझ्या मागे हात धुवून लागला आहे, पण मी तुम्हाला एवढा सहजासहजी सोडणार नाही, असंही नागराज अर्जुन आणि सायलीला धमकी देतो. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते आपण सगळे मिळून पाहूया. चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब नक्की करा, कमेंटमध्ये नक्की कळवा सिरियल कशी वाटली. पुन्हा भेटू आपण. धन्यवाद.